उपस्थितांचं समितीच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. कोणत्याही गावाचं मोजमाप हे देखील संस्कृती कशी आहे यावर मोजलं जातं. आणि जर तो गाव सुसंस्कृत असेल तर त्या गावाकडं फार आदरानं बघितलं जातं. म्हणजे थोडक्यात जर त्याची खूप प्रसिद्धी झाली तर त्याच्याकडं, आता थोडक्यात उदाहरण सांगायचं झाले तर मला माझं गावचं नाव सांगायचं मला लाज वाटते. कारण ते आता एवढं त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये एवढं गाजलं आहे की मी त्या गावचं आहे असं सांगितलं तर लोक माझ्याकडं संशयानं बघायला सुरुवात करतात. तर असं न करता तर कुठलेही गाव हे सुसंस्कृत जर असेल आणि त्या सुसंस्कृतपणा जर त्या गावाचा राखायचा असेल तर त्या गावामध्ये असे वेगवेगळे उपक्रम जे लोकांच्यापर्यंत चांगल्या विचार पोचवतील असे व्हायला लागतात. तर त्यासाठी हे जवळजवळ गेल्या 38 वर्षामध्ये जवळजवळ 41 व्याख्यानं या समितीनं आणि निरनिराळे अगदी 20 पाग्यांच्यापासून ते इथं वेगवेगळ्या प्रकारचे लेखक, कवी, मान्यवर, विचारवंत ह्या सगळ्यांना इथं बोलवून लोकांना एक फार मोठी मेजवानी ह्या समितीनं दिलेली आहे. खरं तर म्हणजे बाबुराव गोखले हे सुद्धा असं व्यक्तिमत्व आहे की ते काय नाही आहे, म्हणजे त्यांनी पोटापाण्यासाठी म्हणजे शिकवण्या वगैरे केल्या, पण मुलांना शिकवताना त्यांनी जे ज्ञान जे दिलं पाहिजे, पुस्तकी ज्ञान नुसतं दिलं नाही तर त्यामुळं जे काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये जो गभितार्थ जो दडलेला आहे हे सुद्धा शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं ते हे म्हणजे व्याख्याते तर होते, राजकारणी होते, समाजकारणी होते. आणि त्यांचा आणखीन एक पैलू जो बऱ्याच जणांना माहीत नसेल तर आपल्या कृष्णाकाठमध्ये माननीय यशवंतराव चव्हाण यांनी लिहून ठेवले त्यांच्याबद्दल की बाबुराव गोखले हे फार चांगल्या तऱ्हेचे नट होते. तर त्यांनी असं त्याच्यामध्ये लिहिले की बेबंदशाही नाटकामध्ये ते कलुशा कब्जेचं काम करायचे. तर ते कलुशा कब्जेचं काम ते इतकं सुंदर करायचे की एखाद्या चांगल्या प्रोफेशनल नटाला सुद्धा ते जमलं नसतं. तर हा एक बाबुरावांच्याकडचा फार मोठा हे होता. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतलेलाच होता. त्याच्यामुळं त्यांना जवळजवळ 4-5 वर्ष कारावासही भोगावा लागला होता. पुस्तकापलीकडील ज्ञान त्यांनी विद्यार्थ्यांना देऊन त्यांना जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी त्यांनी दिली होती. समाजकारण आणि राजकारण यांची योग्य सांगड घातली. कराड अर्बन बँकेचे ते जवळजवळ 10 वर्ष अध्यक्ष होते आणि बँकेला लोकाभिमुख करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विविध चरित्र लेखनाबरोबरच साताऱ्याचा राजकीय इतिहासही त्यांनी लिहिलेला होता. त्यांनी जवळजवळ 29 पुस्तकं लिहिलेली आहेत. मी या निमित्तानं ह्या समितीला एक विनंती करीन की त्यांची जी पुस्तकं आहेत ती काय फार मोठी नाही आहेत, काही अगदी सगळ्यात मोठं पुस्तकं आहे ते 112 पानाचं आहे मला वाटतंय. तर अशी जी पुस्तकं जर परत एकदा प्रसिद्ध करून तुम्ही शाळेतील मुलांना वगैरे जर वाटली किंवा काय, कारण त्यातनं घेण्यासारखं भरपूर आहे, तर ते करता आलं तर फार चांगलं आहे. कारण ती पुस्तकं आता सहज उपलब्ध नाहीच आहे कुठे जसं. तर बँकेला लोकाभिमुख करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विविध चरित्र लेखनाबरोबरच साताऱ्याचा राजकीय इतिहासच त्यांनी लिहिला. तर त्याच्यामुळं त्यांनी सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते लोकप्रिय देशभक्तांमध्ये बाबुरावांचं नाव अग्रणी. भगवद्गीता हा त्यांचा अभ्यासाचा विषय. प्रत्येक अध्यायावर एक मराठी श्लोक असं 18 श्लोकी गीता त्यांनी लिहिलेली आहे. तसंच गीतेवर अनेक ग्रंथ संपादन केलेले आहेत, भाषांतर केलेले आहे. आणि गीतेबरोबरच समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. कर्मयोग आणि भक्तियोग हे दोन्हीही त्यांनी आचरणात आणलेले होते. आमदार म्हणून 47 ते 52 या काळात त्यांनी साताऱ्याचे प्रतिनिधित्व केले होते. तर असं हे व्यक्तिमत्व. आणि विशेष म्हणजे त्यांचा एक गुण फार चांगला म्हणजे मला पाहलेला जो आहे तो, आपण 58 वर्षे साधारणपणे माणूस रिटायर होतो तर त्या माणसाने
58व्या वर्षी संपूर्ण समाज किंवा राजकारण समाजकारण हे संपूर्ण हे आपलं थांबवलं आणि ते संपूर्णपणे त्यांनी बाकीच्या गोष्टी बाकी म्हणजे सल्ला बिल्ला कोणाला पाहिजे असलं तर ते द्यायचे, व्याख्यानाला बोलवत, पण ते स्वतःहून ह्याच्यातनं सगळ्यांच्यातनं बाहेर पडले होते. हा एक फार मोठा त्यांच्याकडं गुण होता. तर मी आता श्रीयुत विठ्ठलराव शेखरे आमच्या समितीचे कार्याध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे पाहुणे आहेत डॉक्टर ज्योतिराम कारंजकर यांचा सत्कार करावा. दुष्यंत आजचे वक्ते श्री डॉक्टर ज्योतिराम कारंजकर हे असे गीतेचे आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. ते आपल्या कराडचेच आहेत. ते BMS डॉक्टर असून मसूर येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. तसेच त्यांनी मानसशास्त्रामध्येही त्यांनी BA केलेलं आहे. तसेच अध्यात्मातील गीतावृत्ती आणि ज्ञानेश्वर वृत्ती या ज्या 2 पदव्या आहेत त्यात त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी फार मोठा अभ्यास केलेला आहे. तसंच संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 450च्या वर प्रवचनं त्यांनी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे ते वारकरी पंथाचं कीर्तनही करतात. संत नामदेव मंदिर कराडचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि गेले जवळजवळ 12 वर्ष ते संचालक आहेत. मसूर मेडिकल असोसिएशनचे ते 10 वर्ष अध्यक्ष आणि 10 वर्ष सेक्रेटरी आहेत. नामदेव प्रबोधिनी कराडचे ते संस्थापक सदस्य आहेत. नंतर शब्दवेचक चळवळ जी आहे, वाचक चळवळ कराडमध्ये, तर त्याचे ते संस्थापक सदस्य आहेत. आकाशवाणी सातारच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची मुलाखतही प्रसिद्ध झालेली आहे. अध्यात्म संत आणि आपण या पुस्तकाचं त्यांनी लेखनही केलेलं आहे. तसेच अनेक वृत्तपत्रे आणि मासिकं यात त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. त्यांची अर्धांगिनी ही डॉक्टर असून मुलं उच्च शिक्षित आहेत. गीतेत 3ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की तस्माद सक्तम सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ही आचरण कर्म परपुनाप्नोती पुरुषा. म्हणजे कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्यानं कर्तव्य केलं तर त्याला निश्चितच आनंद प्राप्त होईल आणि परमेश्वर प्राप्त होईल. समाजसेवा कशी असावी तर रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना क्रिया हेची धरावी. आपल्या बाबुराव गोखलेंनी सुद्धा त्यांच्या ईशावास्य या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की जन्म माझा मृत्यू माझा, जन्म माझा मृत्यू माझा, देवा व्यर्थ न जाऊ दे, ऐसी वाट मला दावी, चुके तो हात तूच दे. तर पैशाशिवाय ही समाजसेवा होऊ शकते आणि त्यातून मिळणारा आनंद हा जगण्यासाठी पुरेसा असतो. आजचे व्याख्याते समाजसेवा आणि आनंद या विषयावर आपले विचार मांडणार आहे. पण त्यापूर्वी एक छोटंसं काम जे आपण नंतर करतो सगळ्यात, ते मी आधीच करणार आहे, ते म्हणजे आभार प्रदर्शनाचं. कारण ह्या समितीचा पहिल्यापासूनचा हे आहे की आपण आभार प्रदर्शन आधीच करतो. ह्या समितीस दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. अर्बन कुटुंब प्रमुख माननीय श्री सुभाषराव जोशी, माननीय सुभाषरावजी एरन आणि CEO धनंजय शिंगटे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमी असतं. तसेच अर्बन बँकेचे सध्याचे चेअरमन श्री समीर जोशी साहेब आणि व्हाईस चेअरमन श्री शशांक पालकर साहेब यांचेही फार मोठं सहकार्य या समितीला लाभतं. या कार्यक्रमासाठी
कृष्णाबाई उत्सव कमिटी ट्रस्टचे श्री आनंदराव पालकर आणि श्री विठ्ठलराव शेखरे यांनी हे कार्यालय उपलब्ध करून दिलं. तसंच असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींनी देणग्या देऊन सहकार्य केलं आहे. या सर्वांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहण्यात समिती धन्यता मानते. आजच्या व्याख्यानासाठी श्री डॉक्टर ज्योतिराम कारंजकर यांनी विनंतीला मान देऊन आपली व्याख्यान सेवा रुजू केली. तसेच आपण सर्व श्रोतावर्ग उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी सहकार्य केले आहे आणि ज्यांचं नामनिर्देशन चुकून राहिलं असेल त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आता डॉक्टर श्री ज्योतिराम कारंजकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली समाजसेवा आणि आनंद यावरील विचार आपल्यासमोर मांडावे. धन्यवाद.